वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। यंत्रमाग धारकांना वीज दरवाढीचा झटका। यंत्रमाग धारक मंदीच्या छायेतून संक्रमण करीत असलेल्या यंत्रमाग धारकाला वीज दरवाढीचा झटका महावितरणने दिला आहे। त्यामुळे विजेचे अतिरिक्त सवलत मिळेल या आशेवर बसलेला यंत्रमाग धारक वीज दरवाढीमुळे चांगलाच चक्रावून गेला आहे। नवीन आलेल्या वीज दरवाढीमुळे 24 साधे यंत्रमाग धारकांना 3 ते 3.5 हजार रुपये बिल जादा आले आहे, तर 24 एअरजेट लूम धारकांना तब्बल 1 लाख रुपये बिल वाढून आले आहे। विविध कारणामुळे गेल्या काही वर्षापासून यंत्रमाग व्यवसाय प्रचंड मंदीच्या छायेत आहे। यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था घ्यावी अशी मागणी यंत्रमाग धारकांच्या संघटना राज्य सरकार व केंद्र सरकारकडे वारंवार करीत आहे। मात्र राज्य तसेच केंद्र सरकार या व्यवसायाकडे म्हणावे तसे लक्ष देत नसल्याचा आरोप यंत्रमाग धारकातून केला जात आहे। 27 HP खालील यंत्रमाग धारकांना 1 रुपये तर 27 HP वरील यंत्रमाग धारकांना 75 पैसे प्रति युनिट अतिरिक्त वीज दर सवलत देण्याचा निर्णय झाला। मात्र यंत्रमाग धारकांना त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सक्ती केली। मात्र सदरचे ऑनलाईन नोंदणी किचकट असल्याने ऑनलाईन नोंदणी रद्द करावी अशी यंत्रमाग धारकातून मागणी केली होती। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरचे ऑनलाईन नोंदणी रद्द करण्याचे आश्वासनही दिले होते। यंत्रमाग धारकांना अतिरिक्त वीज दर सवलत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा फोल ठरत वाढीव दराने वीज बिले यंत्रमाग धारकांच्या हातात पडल्याने तो चांगला चक्रावून गेला आहे। सध्या कापडाला मागणी अथवा दर नसल्याने नुकसानीत व्यवसाय करत असताना आता वीज दरवाढीचा झटका लागल्याने व्यवसाय सुरू ठेवायची की कायम बंद करायचा असा सवाल यंत्रमाग धारकातून उपस्थित केला जात आहे। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।